महिला पोलीसला सासरकडून मारहाण. सासरे माजी सरपंच, सासू भाजपच्या माजी नगराध्यक्षा व विद्यमान नगरसेवक, नगरसेविका. हिंगणा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल. नागपूर. याबाबत तक्रारदार सौ. वैशाली अमोल भोसकर यांनी हिंगणा पोलीस स्टेशनला सविस्तर दिलेली माहिती अशी की मी तक्रारदार वैशाली फकीरा शेंद्रेरा, सिलेगाव तह. तुमसर जी. भंडारा येथील रहिवाशी असून सन 2017 पासून नागपूर पोलीस मुख्यालय येथे पोलीस अंमलदार म्हणून कार्यरत असताना 28 मार्च 2022 रोजी हिंगणा येथील अमोल भोसकर यांच्याशी रीतिरिवाजप्रमाणे लग्न झाले. तेव्हापासून विवाहित असलेली वैशाली सासरमधून आपली पोलीस विभागाची नोकरी करीत आहे. तसेच लग्न झाले तेव्हापासून पती, सासू, सासरे, नणद घरगुती कामावरून, माझे स्वतःच्या पगाराच्या पैशावरून अनेकदा मारहाण केली. मागील वर्षी माझे पती, सासू, सासरे यांनी दुकानासाठी मालवाहू घेण्याकरिता मला 6 लाख रुपयाची मागणी केली होती. मी माझेकडे पैसे नसल्याचे त्यांना कळविले तर त्यांनी आम्हाला लोन काढून पैसे आणून दे असे सर्व म्हणाले. मी सर्वांना लोन काढून पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे माझे पती अमोल भोसकर माझ्याशी 2 महिने बोलले नाही व मला जास्त त्रास देणे सुरू केले. 14 एप्रिल 2024 रोजी सकाळी 10 वाजता मी घरचा स्वयंपाक करून माझा टिफिन सुद्धा घेऊन ड्युटीवर गेली व रात्री 8 वाजता परत आली. तसेच मी 3 महिन्याची गर्भवती असल्यामुळे पोटात बाळ असल्याने माझे कमर व पोटात दुखत असल्याने मी बेडरूममध्ये आराम करीत होती. रात्री 9 वाजता माझे पती अमोल माझे जवळ आले. तू स्वयंपाक कर असे म्हणायला लागले. मी त्यांना म्हटले की मला त्रास होत आहे व इतक्या वेळेपर्यंत स्वयंपाक होऊन गेला असेल असे मी त्यांना म्हटले. त्यावर माझे पती मला शिवीगाळ करून मी बेडरूममध्ये बेडवर लेटून असताना माझे डावे कानावर 2-3 थापडा मारल्या व डोक्याचे केस पकडून घसाटत देवरूममध्ये नेले. तेथे मला खाली पाडले व मला डावे कानावर, पाठीवर थापडा व बुक्क्या मारल्या व गळा दाबला. तेव्हा तिथे माझे पतीची मोठी आई शकुंतला भोसकर या आल्या व माझे पती अमोलला म्हणाल्या की ती 2 जीवाची आहे, तिला कशाला मारते. यावर माझे पती म्हणाले की मला काही फरक पडत नाही, ती आज मेली तरी चालते असे म्हणून तिला सुद्धा बाहेर काढले व तेथून मला वोर्थ किचन रूममध्ये घेऊन गेले व मी तुला आज जाळून मारून टाकतो व तुझा विषय संपवितो असे म्हणून तो किचन रूममध्ये काहीतरी शोधत होता. त्यावेळेस माझे सासू, सासरे, नणद देवरूममध्ये होते. तेथून माझी सासू छाया भोसकर माझे पती अमोलला म्हणत होती की ही फार माजलेली आहे, हिचा विषय संपव असे म्हणत असताना सासरे व नणंद श्वेता भोसकर सुद्धा सासूला दुजोरा देत होते. तेव्हा माझे पतीचे हातातून जसा माझा हात सुटला तसेच मी बेडरूममध्ये धावत जात असताना माझी नणंद श्वेता हिने मला पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु मी तिचे पासून सुटका करून व पती अमोल पासून वाचण्याकरिता बेड रूम मध्ये गेली व आतमध्ये कडी लावून स्वतःला बंद करून घेतले व माझे मोबाईलवरून पोलिसांना बोलविण्यासाठी 112 वर डायल केला. थोड्या वेळाने पोलीस माझे घरी आले म्हणून मी घराचे बाहेर आली. तेव्हा माझी गावात राहणारी नणंद सौ. प्रिया सचिन लोणकर ही घरी आली. ती सुद्धा मला शिवीगाळ करायला लागली. माझे लग्न झाले तेव्हापासून मला माझे पती, सासू सासरे, नणंद श्वेता तसेच गावात राहणारी नणंद सौ. प्रिया लोणकर ही सुद्धा नेहमी घरी येऊन माझे पगाराचे पैशाचे कारणावरून तसेच घरचे कामावरून मला शिवीगाळ करून शारीरिक व मानसिक त्रास देतात व तू लोन काढून गाडी घेण्यासाठी 6 लाख रुपये दे असे म्हणून पैशाची मागणी करीत होते. मी 6 लाख रुपये दिले नाही म्हणून मला माझे पतीने जास्त त्रास देणे सुरू केले. या आशयाची तक्रार हिंगणा पोलीस स्टेशन येथे सौ वैशाली अमोल भोसकर यांनी आपले पती अमोल भोसकर,
सासू सौ. छाया भोसकर. सासरे ज्ञानेश्वर भोसकर, नन्नद श्वेता भोसकर यांचे विरोधात दिली आहेत त्यावर हिंगणा पोलीस यांनी अपक्र. 10/24 कलम 498 5,04,506 2-323 34 RW3 कौटुंबिक हिंसाचारापासून महिलेचे संरक्षण अधिनियमनुसार गुन्हा नोंद करून हिंगणा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विनोद गोडबोले यांनी तपासात घेतला आहे.